विधी सांगितलेला आहे. पंढरपूरला तुम्ही गेलात, गाडी पार्किंगला लावली आणि सरळ मंदिर गेले का काय घरी, मी गेले का काय घरी म्हटलं की हाय म्हणायचा की ऐका. पंढरपूरला तुम्ही गेलात, सरळ मंदिरात गेला तर देवाला मान्य नाहीये. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर विधी सांगितलाय. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, किंवा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनिक दर्शन विठोबाचे. तुकाराम महाराज हा विधी करतात आणि रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. माझ्या शब्दांबरोबर तुमचे डोळे आणि कान असू द्यात. रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या दर्शनासाठी भक्त उभे आहेत, तुकोबाराय रांगेत उभे आहेत. एक एक भक्त पुढे सरकतोय आणि तो भगवंत तर भक्तांची वाटच पास उभा आहे ना. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी. अरे ज्या भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. ज्या भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. ही ज्या भगवंताच्या दर्शनाची अनुभूती आहे, जो गेली 28वी विटेवर उभा आहे, तो भगवंत भक्ताची वाट पाहतोय. तुकाराम महाराज एक एक भक्त पुढे सरकवत होता आणि तुकोबाराय भगवंताच्या समीप जात होते आणि तो क्षण आला. तुकाराम महाराज भगवंताच्या चरण सानिध्यामध्ये आले, भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंताकडे बघितलं. भगवंताने तुकोबारायांना आलिंगन दिलं आणि विचारलं, तुकोबा कसा आहेस रे? तुकोबारायांनी सांगितलं, भगवंता सर्व क्षेम कुशल आहे. अरे इतके दिवसांनी आलायस, सगळं क्षेम कुशल आहे? हो भगवंता सगळं क्षेम कुशल आहे. मग इतक्या दिवसांनी आलायस तर माझी एक इच्छा पूर्ण करतोस का? देव भक्ताचा संवाद आहे, देव तुकोबारायांचा संवाद आहे. शब्दांबरोबर कान असू द्या तर कीर्तन समजेल. भगवंत तुकोबारायांना म्हणताय, तुकोबा माझी एक इच्छा पूर्ण करशील का रे? तुकोबारायांनी स्मित हास्य केलं. तुकोबाराय म्हणतात, भगवंता सगळ्या जगाची इच्छा पूर्ण करणारा तू जगदीश्वर आहेस. आम्ही तुझी काय इच्छा पूर्ण करायची रे भगवंता? नाही तुकोबा माझी एक इच्छा आहे, तू ती पूर्ण करू शकतोस, करशील पूर्ण? हो भगवंता करतो ना पूर्ण. आणि मग तुकोबारायांना भगवंत म्हणताय, तुकोबा माझी अशी इच्छा आहे की तू माझ्याकडे काहीतरी मागावं. तू माग माझ्याकडे काहीतरी. ऐकताय ना कीर्तन तुम्ही? तुकोबा तू माझ्याकडे काहीतरी माग. तुकोबारायांनी परत स्मित हास्य केलं. तुकोबाराय म्हणतात, भगवंता अरे माझे वाडवडील तुझ्याकडे आले, वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. भगवंता माझ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही तर मी तरी तुझ्याकडे कसा काय मागेल रे? आणि एक सांगू भगवंता, भिक्षापात्र अवलंबीने जळो जिने लाजीरवाने. देव हे लाजीरवानपणाचं जगणं मला जगायचं नाहीये. वजनाला सगळ्यात हलका कापूस सांगितलाय, पण कापसापेक्षाही हलका दर्जा जर कोणाचा असेल तर तो मागणाऱ्या माणसाचा. हात बसरी जीने भिक जाते, हात बसरी जीने भिक जाते, हात बसरी जीने भिक जाते, हात बसरी जीने कामने मरी न भाग ठेंगणे, हात बसरी जीने भिक जाते, हात बसरी जीने भिक जाते, हात बसरी जीने भिक कामने करी मन ठेक, हात बसरी जीने भिक जाते, हात बसरी जीने भिक जाते, हात बसरी जीने भिक जाते, भिक जाते. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जेने धिक त्याचे. जो मागणार आहे त्याचा दर्जा अतिशय हलका आहे. आणि हे देवा लाजीरवानापणाचं जगणं मला जगायचं नाहीये. भगवंत तुकोबारायांना माग म्हणतायत, तुकाराम महाराज मागत नाहीयेत. आग्रह करतायत भगवंत, तरी तुकोबाराया मागत नाहीयेत. तुकोबाराया थोडस वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतायत. देवाने विचारलं, तुकोबा का रे का मागत नाहीस? तेव्हा तुकोबाराय म्हणतायत, भगवंता तुला सांगू, तुला वेळ असेल तर सांगतो, तुझ्या शब्दात सांगतो. देवा तू आम्हाला जन्माला घालत असताना आमच्या सोबत 3 शक्ती पाठवल्या. गेले का काय घरी? हा झालं. देव आणि तुकोबारायांचा संवाद आहे. देव तुकोबारायांना माग म्हणतायत, तुकाराम महाराज मागत नाहीयेत.
देवाने प्रतिप्रश्न केला, का मागत नाही? आता तुकाराम महाराज समजावून सांगताय, देवा तू माणसाला जन्माला घालत असताना त्याच्यासोबत 3 शक्ती दिल्या, माझ्यासोबत, तुकोबारांच्या सोबत, तुमच्या सोबत, मृदंग वादकांसोबत, टाळकऱ्यांसोबत, आपल्या सगळ्यांसोबत भगवंताने 3 शक्ती दिल्यात. किती शक्ती दिल्यात? 3. कोणती कोणती? एक ज्ञान शक्ती आहे, एक इच्छा शक्ती आहे आणि एक कर्तृत्व शक्ती आहे. देवाने माणसाला जन्माला घालत असताना या 3 शक्ती त्याच्याबरोबर दिलेल्या आहेत. कोणती कोणती सांगा मला? एक ज्ञान शक्ती, एक इच्छा शक्ती आणि एक कर्तृत्व शक्ती. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. पहिला वर्ग असा आहे, आता मला ज्ञानशक्तीच्या विषयी बोलायचं नाही बरं का. ज्ञानशक्ती म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला भगवंताची भगवत्वाची जाणीव होते, त्याला ज्ञानशक्ती म्हटलेलं आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आता आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ह्या आत्मज्ञानाची विषय मला सध्या चर्चा करायची नाहीये. मला त्या 2 शक्ती आहेत. कोणती? एक कर्तृत्व शक्ती आणि एक इच्छा शक्ती. आपल्या मनामध्ये जे आशा आकांक्षा निर्माण होतात त्याला इच्छा शक्ती म्हटलेली आहे, आणि आपण चालतो, बोलतो, काम करतो ह्याला कर्तृत्व शक्ती म्हटलेलं आहे. आता ज्ञानशक्तीच्या विषयी मी चिंतन मांडत नाही. ह्या ज्या 2 शक्ती आहेत त्या 2 शक्तींच्या विषयी चिंतन मांडतो. अशी काही लोक आहेत की ज्यांची कर्तृत्व शक्तीही संपलेली आहे आणि ज्ञानशक्तीही संपलेली आहे, ज्यांना जीवनमुक्त आपण म्हणू शकतो. वर्ग पहिला लक्षात घ्या, कर्तृत्व शक्ती संपली आणि इच्छा शक्ती संपली, वर्ग पहिला. वर्ग दुसरा, इच्छा शक्तीही जिवंत आहे आणि कर्तृत्व शक्तीही जिवंत आहे. याच्यामध्ये आपण सगळे आहोत. आपल्या इच्छाही जिवंत आहे आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कर्तृत्व करतो, म्हणजे आपलं कर्तृत्व शक्ती पण जिवंत आहे. वर्ग तिसरा, कर्तृत्व शक्ती संपली आहे पण इच्छा शक्ती जिवंत आहे. पहा बर का, कर्तृत्व शक्ती संपली आहे पण इच्छा शक्ती जिवंत आहे. म्हणजे वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, किंवा जड भरत राजा हरणी गर्भे गेला, घाला तो घातला वासनेने. आमची कर्तृत्व शक्ती संपली आहे पण आमच्या इच्छा जिवंत आहेत. आणि कर्तृत्व शक्ती संपून ज्यांची इच्छा जिवंत असते ना, त्यांना परत जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे आता प्रमाण मी दिलं. आणि वर्ग चौथा आहे, कर्तृत्व शक्ती जिवंत आहे पण इच्छा शक्ती संपलेली आहे. पहा बरं का, जरा जड जाईल पण ऐका हे. कर्तृत्व शक्ती जिवंत आहे पण इच्छा शक्ती संपलेली, आणि भगवंता या 4थ्या वर्गामध्ये आम्ही आहोत. मी किती वर्ग सांगितले बोला? 4. कोणते कोणते? चाललो मी आळंदीला. कोणते कोणते? तुम्ही बोलत जावे, माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला माहिती नाही माहिती, पण माझं म्हणणं असं आहे की माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. क्या बात आहे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. क्या बात आहे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. क्या बात आहे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. तुम्ही सगळे जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत माझं हेच चालू राहणार बरं का. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. हा हा, क्या बात आहे. माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे, म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. माता भगिनींनो, माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपण मोकळेपणाने बोलत नाही, माझ्याकडे लक्ष द्या. आणि आपण मोकळेपणाने बोललो नाही तर काय होतं माहितीये? आतमधल्या आतमध्ये इथं छातीत रक्ताच्या गाठी तयार होतात. ऐका, माझं वाक्य पूर्ण झालं नाहीये. आपण जर मोकळेपणाने बोललो नाही तर इथं छातीत रक्ताच्या गाठी तयार होतात. आतमधल्या आतमध्ये कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात. आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात, लई आतल्या गाठीच आहे. तुम्ही आतल्या गाठीचे नाहीत मला माहिती आहे, म्हणून बोला माझ्याशी. मी 4 वर्ग सांगितले. पहिला वर्ग, कर्तृत्व शक्ती संपली, इच्छा शक्ती संपली, जीवन मुक्त आहे. वर्ग दुसरा, कर्तृत्व शक्ती जिवंत, इच्छा शक्ती जिवंत, आपण संसारिक आहोत. वर्ग तिसरा, कर्तृत्व शक्ती संपली पण इच्छा शक्ती जिवंत आहे. आणि वर्ग चौथा, इच्छा शक्ती संपली पण कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. देव म्हटला, तुकोबा अगोदरच उशिरा आलायस आणि उशिरा येऊन एवढं तत्वज्ञान सांगतोय, तू मागितलं नाही ना तर तुझा माझा संबंध संपेल. चला बोला माझ्याशी. देव तुकोबारांना माग म्हणतायत, मागतायत तुकोबारा, उत्तर द्या. देव तुकोबारांना माग म्हणतायत, तुकोबारा मागतायत. बोला बोला. देव तुकोबारांना माग म्हणतायत, तुकोबारा मागतायत. पण आपण जेव्हा देवाकडे जातो तेव्हा देव आपल्याला कधीच माग म्हणत नाही, पण आपण मागितल्याशिवाय. बस धन्य झालो कीर्तनाला येऊन तुमच्या गावात. बरं, गंमत काय माहितीये का? प्रपंच आणि परमार्थ. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक सिद्धांत सांगतात. प्रपंच असा आहे की या प्रपंचात एखादी वस्तू मिळाली की इच्छा वाढते,
आणि परमार्थ असा आहे, भगवत चरण प्राप्त झाले की इच्छा संपते. विठ्ठल विठ्ठल. परत मी सांगतो, प्रपंच असा आहे, प्रपंचात एखादी वस्तू मिळाली की इच्छा वाढते. आणि परमार्थ असा आहे, परमार्थात भगवत चरण प्राप्त झालं, संत सहवास मिळाले की इच्छा संपते. काम नाही झालो पाहिजे, रिकामा किंवा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. मी दोन्ही उदाहरणं देतो. माणसाच्या जीवनामध्ये दोन प्रकारचं दुःख आहे. जे पाहिजे आहे ते न मिळणं हे दुःख आहे, आणि जे पाहिजे ते मिळणं हे पण दुःख आहे. मला एखादी गोष्ट पाहिजे, ती जर मला मिळत नसेल तर ते माझ्या जीवनातलं दुःख असेल ना. पण जी गोष्ट मला पाहिजे ती गोष्ट जर मला मिळाली तर माझ्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे का तसंच राहिलं पाहिजे? संपलं पाहिजे ना, संपत नाही. चला, एक सामान्य कार्यकर्ता असतो, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, आणि सुखदुःखामध्ये सहभागी झाल्यानंतर लोक त्याला निवडणुकीला उभं करतात. आता इकडं स्थानिक स्वराज्य संस्थेचं इकडे आपलं हे असेल ना, ग्रामपंचायत असेल ना इकडं, तर ते निवडणुकीला उभं करतात. आणि निवडणुकीला उभं केल्यानंतर तो नगरसेवक होतो. नगरसेवक झाल्यानंतर त्याची इच्छा अशी होते की आपण आमदार झालो पाहिजे. तो आमदारही होतो. पण आमदार झाल्यानंतर त्याची अशी इच्छा असते की आता आपलंच सरकार आलंय, तर आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा मंत्रिमंडळ जे जाहीर होईल त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच स्थान मिळेल, कारण की आपण या पक्षाचे फाउंडर मेंबर आहोत. पण दुर्दैवाने मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत नाही. आमदार झाले म्हणून लोक येत असतात, सत्कार करून निघून जात असतात. एक जवळचा कार्यकर्ता असतो. तो जवळचा कार्यकर्ता आमदार साहेबांकडे पाहत असतो की आमदार साहेब दुःखी आहेत, आमदार झाले तरी दुःखी आहेत. मग सगळे लोक गेल्यानंतर तो आमदार साहेबांनी विचारतो, अहो म्हटले भाऊ, तुम्ही अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमदार झालात. आमदार झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे ना, पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. तो म्हटला, अरे आमदार झालो पण मला व्हायचं होतं मंत्री. मला काय व्हायचं होतं? मंत्री. तो म्हटला, काळजी कशाला करता? काय पाहिजे होतं आमदार साहेबांना? मंत्रीपद पाहिजे होतं. मंत्रीपद पाहिजे होतं. तो म्हटला, काळजी कशाला करता? 6 महिन्यांनी नक्की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्याच्यात तुम्हाला मंत्रीपद नक्की मिळेल. तो कार्यकर्ता समजूत घालतो, ते भाऊ पण समजूत घालून घेतात. म्हणता 5-6 महिने निघून जातात आणि 6 महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचं ठरतं आणि आमदार साहेब काय होतात? मंत्री होतात. आता मंत्री झाल्यानंतर परत सगळे सत्कार करू लागतात. तो कार्यकर्ता तिथंच असतो. तो कार्यकर्ता परत आमदार साहेबांकडे बघतो, अरे आमदार साहेब आमदार झाल्यानंतर मंत्री झाले नाहीत म्हणून नाराज होते, आता मंत्री झाले तरी पण नाराज आहे. सगळे कार्यकर्ते, सगळे लोक सत्कार करून निघून जातात आणि निघून गेल्यानंतर मग हा कार्यकर्ता येतो. तो म्हणतो, भाऊ तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्हाला मंत्री व्हायचं होतं, मंत्री झाले नाहीत म्हणून तुम्ही दुःखी होतात, पण आता झाला नात मंत्री, मग आता राहा ना खुश, आता तरी पण का दुःखी आहेत? तेव्हा ते मंत्री महोदय म्हणतात, अरे मंत्री झालोय पण खातं असं भेटलंय की ज्याच्यात काही खाताच येणार नाही. येते का लक्षात तुमच्या? खातं असं भेटले की ज्याच्यात काही खाताच येणार नाही. म्हणजे आमच्या प्रपंचातल्या इच्छा संपतात का वाढतात? आमच्या प्रपंचातल्या इच्छा वाढतात. विठ्ठल भगवत चरण असतात. भगवत चरण प्राप्त झाले की इच्छा संपते. मला जास्त काही सांगायचं नाही. सुरदासजींना भगवंत प्रसन्न झाले आणि सुरदासजींना म्हटले, सुरदासजी मागा तुम्ही. सुरदासजी मागत नव्हतं. अंध असणारे सुरदासजी भगवंत म्हणले, अरे सुरदासा तू मागत नसला तरी मी तुला दृष्टी देतो. तू माझी भक्ती करतोय, तू माझं नामस्मरण करतोय, पण तू माझं रूप पाहिलेलं नाहीये, मी तुला दृष्टी देतो. अंध असणाऱ्या सुरदासांना भगवंताने दृष्टी दिली आणि सांगितलं, उघड डोळे आणि पहा मला. सुरदासजींना दृष्टी आली. सुरदासजींनी डोळे उघडले आणि समोर पाहतात तर काय? करतो अन्यथा करतो माझं ज्याचं सामर्थ्य आहे, जगाची उत्पत्ती स्थितीला ज्याच्यामध्ये सामावलेला असं भगवंत प्रत्यक्ष समोर उभा आहे. अरे किती गोड आहे रे भगवंत तू, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. सुरदासजी देवाला पाहतायत, देवाचं ते गोड रूप अंतःकरणामध्ये साठवतायत. सुरदासजींच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहतायत. सुरदासजी देवाला पाहतायत, देवाचं गोड रूप अंतःकरणामध्ये साठवतायत. सुरदासजी देवाला पाहतायत, देवाचं गोड रूप अंतःकरणामध्ये साठवतायत. डोळ्यातून अश्रू वाहतायत आणि सुरदासजी भगवंताकडे बघता भगवंताला म्हटले, देवा एक मागू का रे? देवाला हसू आलं. देव म्हणतायत, अरे सुरदासा, जेव्हा दिसत नव्हतं तेव्हा मागत नव्हता, आता दिसायला लागलं तर लगेच मागायला लागला का? माग, मी तुला देण्यासाठी तयार आहे. आणि सुरदासजी मग देवाला म्हणतायत, देवा जर मला द्यायचं असेल तर एवढंच दे, मला पहिल्यासारखं परत आंधळ कर. ऐकताय? मला पहिल्यासारखं परत आंधळ कर. आता देवाला आश्चर्य वाटलं. भगवंत म्हणतायत, अरे सुरदासा तू अंध होता,
तू माझी भक्ती केली, मी तुला प्रसन्न झालो आणि तू मला पाहावं ही माझी इच्छा आहे. अरे मी तुला दृष्टी दिली, तू डोळे उघडले, तू मला पाहिलं, पण मला पाहिल्यानंतर तू म्हणतोय मला परत आंधळ कर. अरे बघ ना मी किती सुंदर जग निर्माण केलंय, बघ हे जग बघ मी किती सुंदर निर्माण केलंय. मला बघितलं ना तर मी निर्माण केलेलं जगही पहा किती सुंदर आहे. तेव्हा सूरदासजी म्हणतायत देवा तुला बघितल्यानंतर बाकी जग बघण्याची इच्छा राहिली नाही, म्हणजे परमार्थामध्ये इच्छा संपते. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात तेव्हा आम्हाला तुझ्याकडून काहीच नव्हते. आता भगवंत म्हटले तुकोबा तू जर मागत नसशील ना तर कोण तुकोबा मी विसरून जातो आणि कोण विठोबा तू विसरून जा. आता तुकोबारांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तुकोबाराय म्हणतात भगवंता सगळं सहन होईल पण तुझा वियोग सहन होणार नाही. तू माग म्हणतोय ना तर मी मागतो, पण देवा जे मी मागेल तेच मला दे. द्यायचं असेल ना तर मला हेच दे. काय दे? अभंगाचं पैसे. हेच दान दे गा देवा. टाळी वाजवा, टाळी. हा हा हा. हेच दान दे गा देवा. देवा मला दान द्यायचं असेल तर हेच. गेले का काय घरी? हा झाला अर्धा पाऊण तास अजून. तुकोबाराय म्हणतात देवा मला द्यायचं असेल तर हेच दान दे. दान मागतायत बरं का. देणारा समर्थ आहे, भगवंत आहे देणारा. तो उदार आहे, तो कृपाळू आहे. तर भगवंताकडे तुकोबाराय दान मागतायत आणि त्याची देण्याची योग्यता आहे, त्याचा देण्याचा अधिकार आहे. तो देतो म्हणून त्याला देव म्हटलंय हे तुकोबारायांना माहिती आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. आमचं दातृत्व जिवंत असलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आमचं दातृत्व जिवंत असलं पाहिजे.
भगवंताकडे तुकोबाराय मागतायत. बरं एक सांगा, जे मागणं मागतायत देवाला म्हणतायत देवा तुझा विसर पडून देऊ नको, मला सांगा देवाला तुकाराम महाराजांचा आणि तुकाराम महाराजांना देवाचा विसर पडणं शक्य आहे का? तर जाऊ द्या, उद्या सकाळी बोला काल्याच्या वेळेत. देवाला तुकोबारायांचा आणि तुकोबारायांना देवाचा विसर पडणं शक्य आहे का? नाही. चला मी दोन्ही मुद्दे सांगतो, अवतार परंपराही सांगतो आणि वंश परंपराही सांगतो. अवतार परंपरेच्या माध्यमातून एकमेकांचा विसर पडणं शक्य नाहीये आणि अवतार परंपरेच्या आणि वंश परंपरेच्या माध्यमातूनही एकमेकांचा विसर पडणं शक्य नाहीये. जगद्गुरु तुकाराम महाराजांची अवतार परंपरा अंबरीशापासून पाहावी लागते. अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. पहा बर का, देवाचा आणि तुकोबारायांचा नातं. तुकाराम महाराज जेव्हा अंबरीश होते तेव्हा देवाने गर्भवास सोसले, म्हणजे विसर पडला नाही. अंबरीशानंतर तुकोबाराने अवतार घेतला प्रल्हादाचा. आता तुम्ही उत्तर द्या, तुकाराम महाराजांनी अवतार घेतला प्रल्हादाचा, तेव्हा देवाने कोणता अवतार घेतला? बोला ना. नरसिंह अवतार घेतला. म्हणजे ह्या अवतारामध्ये एकमेकांचा विसर पडला नाही. त्यानंतर तुकाराम महाराजांनी अवतार घेतला अंगदाचा, तेव्हा भगवंताने कोणता अवतार घेतला? क्या बात आहे, बरोबर आहे. कोणता अवतार घेतला? राम अवतार. म्हणजे ह्या अवतारामध्येही एकमेकांचा विसर पडलेला नाहीये. त्यानंतर तुकोबारायांनी अवतार घेतला उद्धवाचा. उद्धवासाठी भगवंताने कोणता अवतार घेतला? बरोबर आहे, कृष्ण अवतार. म्हणजे या अवतारामध्ये एकमेकांचा विसर पडलेला नाहीये. आणि त्यानंतर तुकाराम महाराजांनी अवतार घेतला नामदेव महाराजांचा. नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत होता, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणजे ह्या अवतारामध्येही देवाला तुकोबारायांचा आणि तुकोबारायांना देवाचा विसर पडला नाही. आणि तुकाराम महाराज जेव्हा तुकाराम महाराज म्हणून अवतार घेतात तेव्हा तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 7 पिढ्या तुकाराम महाराजांच्या घरी देव नांदतोय. म्हणजे तुकोबारायांच्या अवतारातही एकमेकांचा विसर पडणं शक्य नाही. विठ्ठल तुकाराम महाराजांची वंश परंपरा विश्वंभर बाबांपासून पाहावी लागते. म्हणजे तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर तुकाराम महाराजांच्या घरी देव नांदत होता, राहत नव्हता बर का. प्रमाणे नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव भक्त तुझा नाही विचार. माता भगिनींनो, मी तुमच्या लेकरासारखा आहे, भावासारखा आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, नांदणे या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो ना? नांदणे या शब्दाचा अर्थ गेले का काय घरी? नांदणे या शब्दाचा अर्थ कळतो ना? मला सांगा, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी राहत असता का नांदत असता? बोला बरं. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी म्हणजे सासरी राहत असता का नांदत असता? नांदत असता. जिथं राहणं असतं तिथं स्वातंत्र्य असतं. पा पटतंय का? जिथं राहणं असतं तिथं स्वातंत्र्य असतं आणि जिथं नांदणं असतं तिथं पारतंत्र्य असतं. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी तुम्ही तुमच्या मनाने किंवा आई वडिलांच्या इच्छेने करू शकता, पण इकडं सासरी आल्यानंतर, नवऱ्याकडे आल्यानंतर सासू सांगेल ते ऐकावं लागतं, सासरा सांगेल ते ऐकावं लागतं, नवरा सांगेल ते ऐकावं लागतं, दीर सांगेल ते ऐकावं लागतं, नणंद सांगेल ते ऐकावं लागतं. आणि तुमचं पण समर्पण फार मोठं आहे. तुम्ही सगळ्यांचं करता. आणि कधीतरी तुम्हाला असं वाटतं की आपण सगळ्यांचं करतो, कधीतरी सगळ्यांनी आपलं कौतुक करावं वाटतं ना तुम्हाला? गेले का काय घरी? बोला ना, निदान थोड्या तरी. तुम्हाला असं वाटतं ना, तुम्ही सगळ्यांसाठी करता, मग तुम्हाला कधीतरी असं वाटतं की बाबा सगळ्यांनी आपलं कौतुक करावं, आपण एवढं आपल्या आईबापाचं घर सोडून आलो, आपण सगळ्यांसाठीच करतोय, कधीतरी कोणीतरी कौतुक करावं. पण तुमचं कौतुक कोणीच करत नाही. मग तुमची एक शेवटची आशा असते. मग तुम्हाला असं वाटतं जाऊ द्या, कोणी कौतुक नाही केलं तर आपल्या नवऱ्याने तरी आपलं कौतुक करावं, वाटतं ना? कोणी नाही कौतुक केलं तरी चालेल, पण आपल्या नवऱ्याने तरी आपलं कौतुक करावं. पण ते येडं पण कौतुक करत नाही. मग जिथून तिथून सगळ्या माता भगिनींचा एक शब्द आहे, मी पण माझ्या बायकोकडून 1-2दा ऐकलंय. सगळ्या माता भगिनींचा एक शब्द आहे, मी होते म्हणून, बोला पूर्ण करा वाक्य, मी होते म्हणून टिकले, नाहीतर. मला एवढंच सांगायचंय, नांदणं जिथं आहे तिथं पारतंत्र्य आहे. आणि तुकाराम महाराजांच्या घरी देव नांदतोय. मग हे नांदणं कधी बसून आहे? वंश परंपरेकडे जावा. तुकाराम महाराजांच्या वंश परंपरेचा विसर विश्वंभर बाबांपासून करावा लागतो. विश्वंभर बाबांच्या धर्मपत्नीचं नाव आमाई. हे बघा,
कीर्तनकार खूप चांगले घेतलेत तुम्ही, सगळेच कीर्तनकार जे कीर्तनाला महत्व देतात. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी उभा राहिलेलो नाहीये आणि माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या देवस्थानावर मी विश्वस्त म्हणून सेवा करतोय. त्याच्यामुळं मी तुमचं मनोरंजन करायला इथं उभं राहिलेलो नाहीये. मला कीर्तन काय हे सांगायचंय तुम्हाला. नाही तर सध्या पाटलांचा ट्रेंड चालू आहे. जाऊ द्या, नको ते नाव घ्यायला नको. म्हणून बारीक आहे का तुम्ही. मी वंश परंपरा सांगतोय. कोणाची वंश परंपरा सांगतोय? विश्वंभर बाबांची वंश. तुकाराम महाराजांची. विश्वंभर बाबांच्या धर्मपत्नीचं नाव आमाई. पंढरीच्या पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त. पंढरीला जावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाचं गोडरूप अंतःकरणामध्ये साठवावं, त्याचं नामस्मरण करत करत परत देहुला यावं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये दिवस घालवावा. एके दिवशी विश्वंभर बाबांच्या स्वप्नामध्ये भगवंत आले आणि सांगितलं, विश्वंभरा, आता तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. आंब्याच्या वनात ज्या ठिकाणी तुळशी बुक्क्याचा सुगंध सुटला असेल तिथून मला घेऊन ये. स्वप्न सकाळी धर्मपत्नी आमाईला सांगितलं, ग्रामस्थांना सांगितलं, सोबत घेतलं, जाऊन पाहिलं. तिथं भगवंताची मूर्ती दिसली. वाजत गाजत राहत्या वाड्यामध्ये स्थापना केली. मग सेवा चालू झाली. काळानुरूप दोघांचंही ध्यावसन झालं. यांना 2 मुलं होती, हरी आणि मुकुंद. दोघे राजदरबारामध्ये होती. परचक्र आलं, दोघी मरण पावली. मुकुंदाची बायको मुकुंदाबरोबर सती गेली. हरीची बायको गरोदर होती. तिला मुलगा झाला, त्याचं नाव विठोजी. विठोजीचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कानया, कानयाचे बोलोबा आणि बोलोबा कणकाई मातेच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. म्हणजे तुकाराम महाराज जन्माला येण्या अगोदर 7 पिढ्या जर देव तुकोबारांच्या घरी नांदतोय तर तुकाराम महाराजांना देवाचा विसर पडेल का? किंवा देवाला तुकोबारांचा विसर पडेल का? नाही पडणार. मग तुकोबाऱ्या का मागतायत? कारण की तुकोबारांचं मागणं हे तुकोबारांसाठी नाहीये. जेव्हा आपण देवाकडे जातो तेव्हा आपण देवाकडे गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे हे आपल्याला सर्वांना समजावं, म्हणून तुकोबारांचं हे मागणं आहे. विठ्ठल विसरणं हा माणसाचा स्वभाव हे तुकोबारांना माहिती आहे. तुकोबारांना माहिती आहे. हे बघा, विसरणं हा काय झालं, एकदा 3 माता भगिनी एकत्र बसल्या आणि असं म्हणतात, बघा माता भगिनींनो, मी तुमच्या लेकरासारखा आहे, भावासारखा आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. असं म्हणतात, बायका एकत्र बसल्या की त्या 10-10 तास काहीच बोलत नाही. चुकलं का काय माझं? बायका एकत्र बसल्या की त्यांना गप्पांना विषय फक्त कुठलाही निघू द्या. एकदा काय झालं, 2 मैत्रिणी अशा निघाल्या फिरायला. म्हणजे आता हे गाव आपलं ब्राह्मण घर आहे आणि जवळचं गाव नरे, बरोबर. 2 मैत्रिणी आल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत राहिला माहेरी. पोरं दुपारी झोपली, म्हटले चला आपण शेजारच्या गावात आपल्या मैत्रिणी तिकडे जाऊन येऊ. दोघी निघाल्या चालत. दुपारचं रणरणत ऊन, त्यांचं डोकं तापलं. ती दुसरी म्हणते, मी तुला म्हटलं होतं ना ऊन उतरल्यावर जाऊ, बघ आता मला ऊन सहन होत नाही. ती म्हणली आता कुठंतरी सावलीत बसलं पाहिजे. तर रस्त्याच्या कडेलाच एक आंब्याचं झाड होतं. तर आंब्याच्या झाडाजवळ त्या गेल्या. कैऱ्या लागलेल्या होत्या. त्याच्यातली पहिली म्हणली, बघ बरं एखादा आंबा पिकलाय का? पडल्या आपलं बसल्या एखादा आंबा पाडू आणि बसल्या गप्पा मारत खाऊ. तर दोघींनी पण ते झाड फिरून पाहिलं, पण एकही आंबा पिकलेला नव्हता. शेवटी त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत त्या बसल्या आणि बसल्या त्यांच्या गप्पा चालू झाल्या. आणि त्या गप्पा ऐन रंगात आल्या आणि 2-2.5 तासानंतर त्या आंब्याच्या झाडावरून 2 रसरशीत पिकलेले आंबे खाली पडले. तर दोघींना प्रश्न पडला, आपण आंब्याच्या झाडाखाली बसलो तेव्हा एकही आंबा पिकलेला नव्हता. 2 तासात आंबा पिकला कसा काय? ते पण 2 आंबे पिकले कसे काय? त्या आंब्यांना वाचा फुटली. ते आंबे बोलायला लागले, पिकलो तुमच्या बडबडीमुळं पिकलो म्हणले. येते का लक्षात? तसं 3 बायका एकत्र बसल्या आणि त्यांचा इंटरेस्टिंग सब्जेक्ट एकदम. तर तिघींनी विषय काढला. म्हटलं आज आपले नवरे किती विसरभोळे आहेत ते बोलू. पहिली म्हटली, माझा नवरा इतका विसरळू आहे, दुसऱ्यांकडून उसने पैसे आणतो द्यायलाच विसरतो. दुसरी म्हटली, माझा नवरा इतका विसरळू आहे, दुपारी 12 वाजता जेवला की 2 वाजता मला विचारतो मी जेवलोय का म्हणून. मग म्हणली, तू काय करते? ती म्हटली, मी काहीच करत नाही, त्याचं खरकतं ताट त्याला दाखवते म्हणजे त्याला वाटतं आपण जेवलोय. आणि मी म्हटली, इतकी हुशार आहे, एखाद्या दिवशी मला जर रात्री जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर मी माझ्या नवऱ्याला दुपारचंच खरकटं ताट दाखवते म्हणजे त्याला वाटतं की आपण जेवलो. कसली डॅम्बिस बाई आहे बघा ही. अशी भेटली म्हणजे संसाराचं कल्याणच महाराज. तिसरी म्हणली, तुमच्या दोघींचा नवरा काहीच विसरळू नये, माझा नवरा इतका विसरळू आहे,
आम्ही नवीन लग्न झाल्यानंतर सारसबागेमध्ये गणपतीच्या दर्शनाला गेलो आणि दर्शन करून ते बाहेर जे भेळीचे स्टॉल आहेत तिथं बसलो. माझा नवरा मला तिथं खुर्चीवर बसून भेळ आणायला गेला. नवरात्रीचे दिवस होते आणि त्या दिवशीचा रंग होता पिवळा, म्हणून मी पिवळी साडी घातलेली होती. मी तिथं खुर्चीवर बसले त्यावेळेस माझ्या शेजारी कोणच बसलेलं नव्हतं. पण माझा नवरा जेव्हा भेळ आणायला गेला, भेळ आणेपर्यंत माझ्या शेजारी 4 बायका पिवळ्या रंगाच्या साड्या घालून येऊन बसल्या. माझ्या नवऱ्याने भेळ आणली, पण ती भेळ मला देण्याच्या ऐवजी माझ्या शेजारच्या बाईला देतोय आणि शेजारच्या बाईला भेळ देताना माझ्याकडे बघून म्हणतोय, अहो बाईसाहेब, मी तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतं. बायकोलाच विसरलं गडी. विसरणं स्वभाव आहे माणसाचा. विनोदाचा भाग सोडून द्या. एक आध्यात्मिक दृष्टांत फार चांगला सांगितला जातो. असं म्हणे की एका बाईला तिच्या नवऱ्याने नथनी करून आणून दिली. ऐकताय ना कीर्तन माता भगिनींनो? एका बाईला तिच्या नवऱ्याने नथनी करून आणून दिली, सोन्याची नथनी. सोनं हा तुमचा वीक पॉइंट आहे. म्हणजे सोन्याचा दागिना तुमच्याकडे असावा याच्यात तुम्हाला नवल नसतं. सोन्याचा दागिना तुमच्याकडे असावा, तो सोन्याचा दागिना तुम्ही परिधान करावा. आणि परिधान केलेला दागिना तरी पण तुम्हाला आनंद मिळत नाही. तो परिधान केलेला दागिना तुमच्या शेजारीन जोपर्यंत बघत नाही आणि शेजारीन तो दागिना बघून जोपर्यंत तिच्या नवऱ्याला 2-4 शिवाय देत नाही तोपर्यंत तुम्हाला झोप येत नाही. येते का लक्षात? आणि सोनं म्हणजे तुमचा वीक पॉइंट आहे. माझी आजी म्हणायची, बघा माझ्या आजीचं वाक्य पडतंय का, माझी आजी म्हणायची, बाईला इतकं सोनं आवडतं. बघा बरं का, माझ्या आजीचं वाक्य पडलं तर मान हलून मला प्रतिसाद द्या. माझी आजी म्हणायची, बाईला इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा आणि वरवंटा करून बांधलं तरी ती खरडट चालेल, तेवढं आवडतं बरं का. तसं तिच्या नवऱ्याने सोन्याची नथनी करून आणली. तिला असं वाटलं जुन्या काळातली गोष्ट मैत्रिणीला दाखवावी. ती मैत्रिणीकडे गेली. मैत्रीण विहिरीवर पाणी भरत होती. मग ती मैत्रिणी जवळ गेली आणि मैत्रिणीला सांगू लागली, पहा माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी सोन्याची नथनी आणली. माझा नवरा किती चांगला. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम. तिथून कबीरजी जात होते. कबीरजींच्या कानावर हे शब्द गेले. कबीरजी म्हणतात, नथनी दिजिसी आरणे सुमर्ण बारंबार, नथनी दिजिसी आरणे सुमर्ण बारंबार, नाक दिया जिस यारने उसे भूल गई नार, उसे भूल गई नार, उसे भूल गई नार. अगं बाई, ज्या नवऱ्याने तुला नथनी करून आणून दिली त्या नवऱ्याचं तू कौतुक करतेस, पण ती नथनी घालायला ज्याने तुला नाक दिलंय त्याला तू विसरलेली आहे. आणि ती अवस्था आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. आणि हे तुकोबारांनी जाणलं आणि देवाकडे मागणं करताना केलं की भगवंता, आम्हाला जर दान द्यायचं असेल तर हेची नान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवाने विचारलं, अरे माझा विसर न पडण्यासाठी तुला काहीतरी साधन करावं लागेल, काय करशील? त्या साधनाचा विचार तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गुण गायीन वरी, गुण गायीन वरी, गुण गायीन वरी, गुण गायीन वरी,
सर्व जोडे सर्व जोडे सर्व जोडे कुमार कुमार जय जय विठोबा कुमार कुमार कुमारी जय विठोबा